बॅरिकेड लावा, तिथं आतमध्ये येऊन देऊ नका, आतमध्ये प्रचंड गर्दी झाली. स्वयंसेवकांना विनंती आहे की त्या ठिकाणी बॅरिकेड लावून घ्यावं. मीडियावरचे सगळे खाली उतरा, मीडियाच्या केंद्रावर सगळे खाली उतरा. सुरुवातीला 1 दिवसाची मुदत देण्यात आली होती, आता आणखी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला पुन्हा उपोषण करण्यात आले. त्यांनी राजभवन दिली, आज दिली, आणखी आता उद्याची दिली. माझं म्हणणं आहे मंगळाचे असले डाव खेळावं सरकारने मराठ्याला लक्ष देऊन टाकावं. मराठ्यांचं मन तिकडे गरजेचं सकाळी पण तेच सांगितलं, आतापासून तेच सांगतो. अशी एवढी संधी सरकारला सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील, गोरगरीब मराठी सरकारला विसरणार. त्या गोरगरीबांच्या लेकरांचं आरक्षण केलं, त्यांना आयुष्यात रोजीरोटी मिळाली. तुमचा आमदार तुम्हाला विसरल, तुमचा मंत्री तुम्हाला विसरल, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरल, पण मरेपर्यंत मला तरी करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदत वाढ देण्याच्या उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी पश्चिम मागण्याची मंजुरी होणार, आणि तुम्ही कायम स्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकं खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी द्यायची, तसं दुसरं सुद्धा करायचं. सरकारच्याच हातात आंदोलन मोडायचं, परवानगी द्यायची, हे पण सरकारच्याच हातात. कमरा गोळ्या घालून मारायचं, हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याला ते नावायचे, हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही. मुंबईची परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावर घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथे सरकारनं त्यांचे लग्नीचे, त्याचे संघाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की तुम्हाला सुद्धा जेवणाची वगैरे. म्हणून सीएसटीला जे बाबा बसले होते पोरं, त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ज्यावेळी पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे करायचं, सहभागी मिळू नये, त्यांना काही गोष्ट मिळू नाही. अरे इंग्रज कसे बेकार झाले तुम्ही, मग राजी बेकार झाले. मग
तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूम उघडं ठेवणार, कारण पूर्ण आता बघा आलेत म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलटा बातमी करायला लागले. बरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, घेऊन देणार नाही धरण. मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार घुसले पण जाम केली पण मग सरकारनं सहकार्य केलं. मग आपण सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसत. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली, कोराडे नंतर सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. कोराडे ते पण केलं. 2-4 घंट्याने 2 घंट्याने 2-4 घंट्यांनी साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितलं ते सगळे कोराडे वाहनं काढले. काय सहकार्य पाहिजे तुम्हाला आणखी? तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करा, मागच्या का बसा रे, मागच्या का बसा राहू रे तुम्हाला कळतं का काय? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं. गरीब इतक्या काय करायचं त्यांना एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची. बोराला पाणी नाही मिळाल्यावर मग ते कुठे अशी त्याचे नाही काय तुमच्या गावाला पाहुणे म्हणून असली वागणूक देतात का? तुमच्या आमच्या जिल्ह्यात येतात तर विसावा तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का? जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे, तुमच्या शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे, राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे, काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा, बेसराचा असला तरी मराठ्याचा. आमच्या लोकांच्या तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक तर दिली ना मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठ्याच्या पोराच्या डोक्यात येणार मुंबईत गेल्यावर हाल घेते. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभावाच्यांचा असं होणारी मुलगी कळली. लोक आमच्या ते कार्यक्रमाला त्रास देणार, माझा होणार कसं आपल्याला भरत पडायचं. लेकरांना होणारे तेवढं पाणी द्यावा, त्याला एखाद्या चटणी भाकर द्यावा, अनुभव झाले म्हणून पसरून जावा म्हणून गाड्याला बंद ठेवले. तुम्ही बघून आले का? म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा, जेवण मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल. राजकारणाला ऐकून तुम्हाला जेवण मताचं मत काय, एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार. तुम्ही माझी दैवत सांगणार, गोड गोड बोलणार, तसं काही नाही. मी लोकांना काय करा, लोकांचं सुद्धा घर आहे ना, तुमचं घर आहे त्याचं लोकांचा खरा नाही. कोणती पद्धत आहे? तुमचा रस्ता मोकळा केला आणि सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणलं, म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे. ते काय चालत आहेत मराठी मुंबईत सांगा मराठीच्या पोरांना कोणा शेती कोणत्या पॉइंटला गेला असेल, देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल, कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा काय ते काय असेल मराठी पोर म्हणजे साफ पुढे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला. तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही मंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, आल्या आणि तिथं जातो का आज रेस्ट राऊंडला जाईल
सगळीकडे पोलीचा वास घेऊन बघा कशी म्हणजे तुमची येते भावना आमची येते भावना असं नका तुडू. तुमच्या दाराला तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला काय राव तसं पाहिलं तर मग आम्हाला 27 दिवस मला झोप नाही रात्र झोप 28 दिवस झोप नाही रात्र झोप नाही 27 दिवसभर जेवण मिळालं नाही 28 मिळालं सकाळी म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं. निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली त्याचा अंतरवाली बिना जेवणाचं तसंच निघालो मला रस्त्याने जेवण नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती की समजून पत्रकार बांधव माझ्याकडे गेले मी तुझ्या मुख्यमंत्री मला सगळ्या घेऊन आपल्याकडे करू दे ना त्याला घोडा बोलायचे नावाचे बोलायचे तो ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं सकाळी 28 सकाळी जेवलो जे जेवण पुढे मी रोखला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेवलो ते काय जमलं नाही जेवता आलं नाही थोडं जेवलो म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर जाऊन पत्रकार विचार येते म्हणजे आज शिकले करायलो कमालीवर दोन तीन टाइम हाणायची सवय आणि 2-3 बाहेर जायची सवय मायामुळे आपण गाडी कारण वेगळेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठीच्या पोराशी वापरू नका मुंबईत काही करणार नाही ते देवोपचाराला जाते परत आजूबाजूला दिसते पुन्हा येते काय करणार नाही ते तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काही करणार नाही गरीबाचे लेकर आहे लय मोठं दुःख घेऊन आले ते मराठ्याच्या पोरं माल आणि मस्ती घेऊन नाही आली लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराची किती हाले किती कमरा मोडण्यात आमच्या आई बापांचे नाही वगैरे तरी ते जाण ठेवा ते मास घेऊन नाही आले तर मारले नाहीये वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्याला राग येतो बरं तुम्ही लवकर नका का पुशिनात मी उपोषण करून गेल्यावर मग घ्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झालेलं पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका नंतर तुमच्या महाराष्ट्राचा बातमी तसंच होणार अहो खरं सांगतो आपल्याला उठवत नसतो आमचे पोरं आले मग तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडे सभा केले तुमच्या तिकडे पाईपलाईन आमच्या गावातून गेल्या आम्ही तिथं पाणी द्यावी ते मोठं बंद करणार तुमचं देश धावण्यात गेलं असलं पाणी बंद करणार जर आणून गेलेलं आणि तुम्ही आम्हाला मुंबईत ठेवून दिले आणि आपण बोलतो मी करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या रुपये गेले असतं तर आम्ही बंद करणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमच्या लोक सापडते कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वरात त्रास द्यालात ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमचे सगळे स्वरे तुमचे सगळे स्वरे असते ना महाराष्ट्रात त्यांचे झाड होणार हो जशाला तसं होणार जरा ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार म्हणजे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय आणखीचा बदला बुद्धी हे माझं मत आहे आणखीना तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो भाऊ कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊ लावा इथं जर नाही खायला मिळालं
तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल, किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल. म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा, हे कोणी शब्द विसरू नका. परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे. त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, त्याचे संरक्षण भेटेल. तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले, मग तुम्हाला मैदानावर येताना जातात, मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल, गेम द्यायला ठेवा. आणि आणखी नाही सांगतो, तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो, ते चेंबूर आणि त्या पाट्याच्या गाड्या काढा, तिकडून असे निरोप गेले, ते मात्र सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला. कारण काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले, ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले. त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा, वाशीच्या मैदानावर लावा असले तर वाशीच्या मैदानावर लावा. ते जर इथून पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा. मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे. कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोंडी सांगा पोराला मिळाला कुठे, तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी आणि सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. हे मैदान या ठिकाणी आहेत, या विभागात आहेत, या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे, रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे, किंवा अनेक कुठे असतं एखाद्या मार्केट तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका, म्हणजे पोराला मिळालं गाडी आपण लावायची कुठे नाही. ते नुसतं मैदानात तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहेत, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत, सरकारी निर्णय ऐकलं तुम्ही नुसतं मुदतवाढ देऊन उपयोग नाही दिसत. तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, आता बोलतो सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात लोक काम सुरत मुंबईकडे निघाले. तुम्हाला आता एवढी हे आणखी पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिला पण नाही. कारण आम्हाला तुझा आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आले आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला मी पुढे पुढे दिसून तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्यांची तुमची इच्छा पुरी होणार. आपल्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार, पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या खेळणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी, पण मी सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी सांगत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचंही सांगतो, चेंबूरकडे तिकडच्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते त्याला जेवायला मिळालं नाही, ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एखाद्या आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून तर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला. मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपल्या 2 टायमाला जेवण करायचं, आपलं खा आणि गाडीचं झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं, तम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा ना, शांत बसा.
संवाद झालाय का सरकारकडे? आम्ही काय संवाद त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटलं करायचं असं त्यांना मराठीला आरक्षण घेत नसतं. मराठी त्यांना संपर्क असते. त्यांच्या विचार वेगळ्या मराठीविषयी त्यांना मराठा पूर्ण संपर्क नाही. मराठीचे लेकरं त्यांना मोठी भूमिका नाहीये. त्यांना कशाला बरोबर नाही जागा आहे द्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळा करायचा आहे म्हणून ते येतात नाही. येतील नाही येतात त्या शिकण्यामध्ये परवानगी तुम्हाला अजून मिळालेली नाहीये, नक्की नाही झालेलं आहे. त्याच्या परवानगी करता परवानगी मिळाली. भूमिका काय पोलिसांकडून अद्याप काही आलं नाही. आम्हाला परवानगी देणार नाही. एक दिवसाची सरकार देऊ शकता मला काय सुरू देऊ शकता ना. साधा आणि सोपा प्रश्न आहे. एक दिवसाची देऊ शकता म्हणजे कायम स्वरूपी देऊ शकता. मागे कामाला लागेल त्याला काही पुढे करून आणायचं असं दुसरं आमचं तर शांत देऊ तुला काय करून आणायचं काम तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा काढून चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेजी त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला देता येणार नाही. एसीमध्ये आरक्षण देता येणार नाही. एकनाथ शिंदे फडणवीस असा संबंध कारण आम्ही ओबीसीचा भाग घेतात नाहीत ना. एकाच यांनी काय केलं सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप सरकार मायबाप सरकार लय चुकीचं सरकार यांनी गैरसमज नाही पसरवला. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे. मराठीच्या नोंदी ह्या 300 वर्षापूर्वीच्या आणि एकाचा काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची. ही कोणाची असली पाहिजे? विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायची एखादं काढून दुसऱ्या टाकलं. आम्ही त्याचं काम द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सारखे 150 वर्षाचे सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना. आमच्या तेव्हापासून त्या नोंद आहे ना. सरकारीच पाहिजे ना ते. आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचं आरक्षण नाही. याच्या वेळेला तुम्हाला शिवले आमचं सरकारी नोंदी यात येत नाही. त्यांचं काम कुठं जायचं त्यांचं कमी करा म्हणलं होतं नामाल्या म्हणलं. ओबीसीला 32% आहे. त्याचा 20% कमी करा आम्हाला द्या. 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 दिला असं म्हणत का. आमच्या नोंदी त्या 32% 27% त्याच्यात 19% आमच्या नोंदी त्या द्या म्हणतो की म्हणतो लोकांना सांगते महाराष्ट्राला सगळं कळालं यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगितलं. आपल्या सरकारी नोंदी आपण कोणाचं घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळलं नेते सोडून सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळलं. आपलं जे आरक्षण 89 1990 यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिला पाहिजे. सरकार टाकून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही. काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते. त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्ही पैकी एक काहीतरी होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार.
नसतं आरक्षण घेऊन जाणार हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीस करायचं याच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना शासनाला टाग लावायचा आणि इथल्या सरकारला टाग लावायचा कर्नाटकाला याच्या अडमुठपणामुळे केंद्राच्या सरकारला सुद्धा टाग लागणार यावे. कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चार सुद्धा ठेवून देणार नाही. ते मुलं वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये, मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही. त्यांनी ते प्रयत्न केले. मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी सांगतोय, त्यांच्या पोराबाळासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फिरले, मराठ्यांना विश्वास ठेवला. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा बेकाम करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोकावर लावायचं लागू द्या, मराठी ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये. कारण 45 वर्षाला मराठ्याला बसवलं कोणते शब्द हे पण 40 शांत राहतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे. सकाळी ट्रॉफिक जाम जाते आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी असं ठरवलं का? मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून वर गरिबांचे लेकर सुद्धा सुद्धा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो, ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषण पाहिजे खूप झाली आता नाही. आता पुन्हा फाईट, शेवटची फाईट. विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही खबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर सततच नाही तर म्हणले ओबीसीतून देऊ, नाही कोणी म्हणलं नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत का? आमच्या स्वतःच्या म्हणण्यानं चालतो. काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला. त्यांचं काम येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही. ती आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पाहिजे. बॅनर व्हायरल होतोय भाजपने लावलेला महाराष्ट्र शिवेनं लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवत. आम्हाला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्याने लक्षात ठेवत कर्तृत्वाने लक्षात ठेवत. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलट बसून कालीन औषध लावणे असं त्याला म्हणते. उलट माणूस मग खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उलटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाली असली तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उलटा बसून कालीन मलम लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं भाषा दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं.
तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला एक रुपया नाही दिला, याला पण ऑफिस नाही, याला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा परिसर आहे का आता त्यांच्या माध्यमातून तुमच्या दारात आता काय लावून तो घेताही तुमचा यातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुमचं एक माईक आम्हाला म्हणजे भावा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा, तुमचं कर्तृत्व ते ढंगाराचं वाटून गेलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे, काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात केवळ एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाच्या बाजूचे पडपड करणारे बाहेर ना तुम्ही पुढे होत शिक काय बडबड करता नाही इकडे बडबड करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इतर काही समाज मराठवाड्यात ओबीसी आहे, विदर्भात एससी आहे, खानदेशात एसटी आहे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस तुमचं कर्तव्य. मराठवाड्याची काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती, मराठवाड्याची पोरगी विदर्भात दिली काही एससी होती, तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात दिली ती ओबीसी. आमचा खेळ तर आमचा मराठ्याचं तसं हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी की ओपन. तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह आहे म्हणून का आम्ही मराठ्याचे म्हणून मिळाला इतकी बेकारी तिकडची पोरगी करावं. ती पोरगी आणलेली ओबीसी, तिच्या नावाला ओपन, पोर ओपन ती ओबीसी. आई प्रचार करतो म्हणजे कोणाच्या आईला ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे का जागा दादा फडणवीस साहेब. दूधचा दूध पाण्याला पाणी झालं पाहिजे. तुमच्या पुढे टाकणारे आमदार कोणी चपला भरलेले कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार आले ते फक्त कर्तृत्व तुमचं कर्तृत्व आहे का. याच वेळेस उत्सवाच्या काळात आहे भरीच्या डोक्या फडले आमची आजची विसरण्यात उद्या 1 तारखेला 2 वर्ष म्हणजे तुम्ही आम्हाला देवाच्या आनंदी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारली. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्ज माफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ केलं गळ्या बिया घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदावरी कामा काढली होती तुम्ही जुनी पापा तुमच्या गळ्यात बळत होती व्हायचं तसं काय मग तुमच्या मोठा पुढे शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पाकात वाजले तुमच्या गळ्यात टाळा दिला. टाळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कशी टाळाचे ठोके कोणच्या आबांगावर कोणत्या चॅनलवर 2 द्यायचे का 3 द्यायचे बरोबर का हे नाही मारतो तुम्ही जर हे करतो कोण हे करतो तुमचे शेतकऱ्यांचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही गणेश मुस्लिम मराठ्यात वाचवले हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे कर्तव्य स्वतःने सांगावं की मला राज्य कारण मी तेवढा नेवारी
तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला, तुम्ही जर आमच्या आई बहिणी हल्ल्यावर सुद्धा तुम्हाला बोललो तेवढी सभ्यपणा आमचा आहे. तुम्ही काय सांगितलं हल्ल्यावर मग हे पोलीस आहेत, महिला पोलिसाला हल्ला म्हणून तुम्ही आमच्या आंतरवाडीचा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. जेव्हा हे करतो तो कोणाचा कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल कोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हल्ला राज्याला जाऊन तर ते मध्ये महिला पोलिसाला हल्ला पोलीस होतोय का जनता आहे. तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होतं. त्याच्यानंतर पुढे शेती नाही. तुम्ही आज मोठं चालले का आपण तुम्ही सभे वागला आम्ही सभे वागलो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली महाराष्ट्राने कौतुक केलं नाही परवा. तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर वाटण्याचं आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली. जर तुमच्या मागल्यावर काय नाही होते मागल्या वर्षा बनल्या तर नाही लागून आल्या तर आपलं नाव बदललं. एकदम सोपं. पण तुम्ही मला मुलीचा भांडण करू नका. मारी झोपडी दादागिरी करीन पोराला ते झाला एकदा आता त्या भांडणीत पडूच नका शाळेत. आणि त्याचे पोट व्हायरल होते ना ते चेलेच्या पाट्या असते 4-2 पुढची अशा आता राज्यपाल कोट्यातून काही राहिले. मतदानावरचे विधान परिषद संपले आता राज्यपाल कोट्यातल्या राज्यपाल कोट्यातली तेवढी संधी ती का हुकली त्याचं डबलच वाढलं. त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तेवढं राज्यपाल कोट्यातल्या देते. कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामधल्या विधान परिषद आता नाहीये. मग आता पुन्हा विधानसभा आता एवढ्या अगोदर ऍक्टिव्ह होईल. मग तिन्ही कायद्यावर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोणी कुत्रे बोंब देते थोडेफार. काही कर्तृत्व नाही. तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी याचीच टाकी उद्या मग आम्ही व्हायरल करतो. कोणाकोणाचं काय केलं ते कोण टाकतो माझ्यावर बियाणे काय अडचण. तुम्ही आरोप करताय की जातीमध्ये घोळ केलाय. दुसरीकडे विरोधक आरोप करतायत की मतांची पण चोरी करण्यात आली. असं काही वाटतंय का तुम्हाला मतांची चोरी मतांची चोरी झाली आहे का? मला लाखो लोक आले सुद्धा शांत बसा. लाखो लोक इकडे आले म्हणून माझं नसते बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं असायचे म्हणून वेगळं असायचे. मला जे बोलायचे मी करतो माझ्यावर कोणी पॉझिटिव्ह व्हावं बोलायचं असं मला वाटतं. तुमचा प्रश्न होते ते माझा स्टोरी झाली का नाही मला काही मित्र नाही करायला. हा ना मग सांगतो तुम्हाला महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला कोणी पडली लोकसभेला एकाचा निवडून झाली. मताची चोरी ते प्रश्न आणायचे मला तो विचारला तरी म्हणून सांगतो. जर ते मतात चोरी लोकसभेला निवडून आले ना असं मला वाटतं नसावं असं माझं म्हणणं. पण पुढचंही सांगतो मी काय त्या तज्ञ नाही करू शकते जे काही सुविचार ना म्हणून माझे अशी केली. जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदार तुम्हाला पर्सनली भेटून पाठिंबा दर्शवणार मग थोडा अडतंय कुठं इगो मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा देश आकाश मराठा विषयीचा 16वा असं म्हणणं कालच पत्रकार गौरव पाटील जाहीर मिळेल योग्य वेळेस योग्य संधी गोरगरी मराठींचे करोडचे म्हणत तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद नाही दिलं तरी तुमचा हुसर एखाद्याला पद नाही दिलं तरी तुमचा हुसर. पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपचार केले तुम्ही घरी पण योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली. योग्य निर्णय घ्या आरक्षण देऊन तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या कळत पडला बस बाकी काय
चला धन्यवाद विशेष माहिती सांगायची सरकारने आणि पोलीस पथकाने काम करा सारखे विरोबा बांधू नका इकडे गाड्या हलावण्या तिकडे हलावण्या त्या रोड थांबल्या तुम्ही ना अगोदर पार्किंग लवकर घोषित करा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना तो सध्याचे या विभागात विरार आणि पार्किंग समजावा सायनला अमुक अमुक ठिकाणी दादरला या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझादच्या आसपास अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला 20 मिनिटं दिवस सांगतात मी येऊ घोषित नाही काय मग ते बार मला विचारायचं सरकार मग मी सांगतो त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो पहिल्या पार्किंग लवकर तातडीने घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून म्हणजे पूर्ण तिथं गाड्या घेऊन जाते आणि आता विराच्या पोराला सांगतो आता ते काय असेल की गाठाचा पैमा असेल तो खाली शिदा मारणार आणि याला काय मुख्यमंत्री असं मावशी त्यांचं 4-2 लोक आहे ते जसे कानात थुकत येत तसं बोलतील आणि ते कानात थुकत येत म्हणून त्यांच्यापासून 7 करोड मराठा चालला त्यांनी मनाचा डिसिजन द्यावा आपण काय केलं काय ते राजे गाठी मराठवाड्याचं मागं नाही आता मराठी संपले याच्या माग पूर्ण नाही पश्चिम महाराष्ट्राच्या मागं राहिले नाही याच्या माग कोकण राहिला नाही खानदेशी राहिला नाही हे राहिलं गाठी जमा आता पोटे मराठी दुसरे आता डोकं खाली सांगत होतो मी गरीबाचा कल्याण केलाय ना मला सोडू शकत नाही विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहराच्या पोरांना जिथं त्यांनी रोडवर त्यांच्या गाड्या त्यांनी तातडीनं संबंधित पोलीस बांधव आणि सरकार सांगत त्या पार्किंग वर घेऊन लावा आणि रेल्वेनं आझाद मैदानकडे या ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे पुन्हा एकदा सरकारने पोलीस बांधवाला सांगतो मला बार बोलता येणार नाहीये मग आता तो तोडत पडतंय म्हणून माझी विनंती आहे तुम्ही घोषित करा मराठीचे पोरं गाड्या घेऊन लावतील आणि नाहीच लावले तर मुंबईची जी टीम येते तुमच्या मदतीला घ्या कारण आमच्या इकडच्या लोकांना पण माहित नाही जास्त त्याच्यामुळे आमच्या लोकांची उगत पळापळी करू नका इकडे चला तिकडे चल त्यामुळे मुंबईची टीम सोबत घ्या आणि त्या पार्किंगच्या लोकांचा आता तातडीचा विषय की त्या विरारकडं खूप गाड्या आल्या त्याच्यामुळे ते रोड ब्लॉक झाला आता तुम्ही जर पार्किंग नाही दिली तर ब्लॉक नाही होणार तर काय होणार त्यामुळे तुम्ही पार्किंग लवकर घोषित करा पण नुसतं म्हणता आम्ही 29 ठिकाणी म्हणजे 29 महिन्याला पार्किंगला दिले नुसतं 29 महिन्या 29 पुढं बीडला दिलं अमरावती घे नागपूरशी हिंगोली घे काही इकडं सांगली सातारा सोलापूरला दिला असं त्याच्यावर काय व्हायला लागत ना नुसती 29 दिली आणि 29 आम्हाला काय मिळाली दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या दिली जवळपासची मैदान त्यामुळं ओपन करा आझाद मैदानच्या जवळचे आसपासचे सगळे मैदान ओपन करा शांततेत मराठी कुस्ती काही ताण होणार नाही सरकारला शब्द उपोषणाबरोबर पाणी सोडले नाही घेतलं पण आणखी 2 दिवस बसवणार पाणी घेईल 2 दिवस समजा पण मी सकाळपासून घेतलेलं नाही कारण त्या तिकडे फोन आले मला आनंद दाखवा त्याशिवाय मला काही आनंद दाखवा ना अरे मेसेज द्या ना मला देवाला सकाळी
मी जाणून ते कुठं नोंदणी काय करायचं आणि आता सध्या भाड्या कितात देणार फाईन मारायला घ्यायच्या पण मुंबईत घ्यायचा चुकायचं नाही फक्त तुम्ही शांतता मार्ग सोडायचा नाही नाहीतर तुम्ही आपल्या आंदोलनासाठी नाही आले तुम्ही कोणत्या तरी पक्षाचं ऐकून धिंगाणा करायला आले एकाने धिंगाणा करायचा नाही आता ट्रॉफिक जाम कशामुळे होती तर पार्किंगला जागा नाही म्हणून ते रोडवर लावतात हे कराय तुम्ही ठिकाणावर पण करून द्या सगळं होईल चला पाण्याचं काही नाही पाण्याचं आणखी आज उद्या काहीच घेतलं नाही मी तरी सकाळपासून घेतलं नाही पण पाणी आजच्या उद्या दिवस सुरू आहे आणि नाही मुख्यमंत्र्यांनी पाणी पण सोडून देणार आणि कडक पोषण सुरू होणार आणि सगळ्या गाड्यांनी झोपायचा उभा तरी टेन्शन नाही घ्यायचं हा पाणी आणि आजच्या दिवस घेणार आशा आहे मला आज उद्या मुख्यमंत्री सरकार मारण्याचे विषय चांगल्यामध्ये विकत नाही केलं पाणी सुरू पूर्ण जेवायचा आपल्या स्वयंपाक करायचं जेवायचं गाड्यात झोपायचं सगळं तिथे आपल्याला एक आहे बघून ठेवायचं मार्केट काही फुल झाल्या तर मग आता तुम्हाला त्या पाठीने तिला लावावं लागेल ना आपल्याही पोरांनी अडचणपणा करायचा नाही मग ते नाही आवडणार ना इथं जर एखादा मैदान मोकळे आणि ते देत नाही तर मग बोलू आणि इथल्या मैदानात काही करेल बोल झालेत ना आपल्या लोकांनी बाहेर लावायचं असं आहे 10 ते 12 रुपये तुमच्या पार्किंग पासून तुम्ही आदत मैदानला येतात लय सोपं आहे जाते ना 10 रुपये आणि हे 30 झोन आहे ना हे 30 झोन आहे ना 30 झोन इथं मनाने आपल्या माणसाने थांबायचं नाही मला गरीबी झाली ना मला त्रास होतो तुम्हाला मनाने सांगतो सगळेच नाही जीवाचे आपले पण आणि बाहेर चिखलातून बाहेर ते सुद्धा माझ्या जीवाचे तुम्ही गाडी नवसाचे नाही आणि ते कॉम्प्युटर नवसाचे नाही मला वागणूक तरी सगळ्याला साठी लावायचं व्यासपीठावर सुद्धा तसंच सगळे पाहिजे बिचारे खाली मुंबईकडे तेवढेच मला आणि महाराष्ट्रातून आलेले तेवढेच मला ही भूमिका आहे त्याच्यामुळे पुढं मला तुम्ही परेशान करू नका बाहेर गेलं ना पुढे बाहेर निघायचं एकाने सुद्धा थांबायचं नाही एक 7-8 जणच फक्त ते स्वयंसेवक म्हणून तेवढे स्वयंसेवकाचे खोटे पिल्ले गुतून महिन्याजवळ येऊन बसू नका माणसं लढायचं काम जेवले का हे बघायचं काम कुणाला अडचण आली का ते स्वयंसेवकाचं काम माझ्या पुढे हिंड तरी आहे बाहेर घालून आणि त्याला झोपमध्ये बाजू होईल काय काय स्वयंसेवक झाला तू त्याच्यामुळे नाही का बघा पुढे बाहेर व्हा हे सुद्धा म्हणा आरक्षण मिळू तर फोटो काढू नका आरक्षण मिळाल्यावर काढ फोटोच्या नादात वटवळ करायचं नाही समाजात चला बोलायला नका मात्र असू दे सगळे 100% आणि बाबा मी बरेच हिंदी शिकलो नाही सगळ्यांनी सामान आणलं ना आणि आणलं नाही ते परत मागायचा गाड्या येणार आपल्या 2 टप्प्यात गाड्या येणार आहेत मला वाटतं पुढच्या मंगळवारी बुधवारी काय येणार आहेत आणि आणखीन काहीतरी शनिवार रविवारी म्हणजे पुढच्या वर का शनिवार रविवारी राहिलेला पुरा टप्प्याला त्याला चहा पाया तुमच्या टाकून घेऊन मी आता हे काम करत ना मुंबईच्या टीमला सांगायचं मी उपोषणाला मी काय काय त्रास करू तुम्हाला मैदानात येऊन लावा म्हणजे सांगितलं का त्याच्यामुळे मला निवड होईल ना तुम्ही असं काम करू नका मला आरक्षणाचे लढाई जिंकून द्या सगळ्या मनाने बाहेर व्हा शब्दाचा अर्थ असा आपण मनाने बाहेर जाणे लोकांनी ढकलून लावलं आपण चांगलं म्हणते
त्यापेक्षा आपण आपल्या गाड्या मागं धरा इथे सरळ झाले चालू की बाहेर वा खाली वा सगळे पाहिजे आपले सुद्धा